तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण महाराष्ट्रामध्ये 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आलेत। त्यामध्ये जवळपास 4,80,000 रेशन कार्ड हे मुंबईतले, तर 1,35,000 रेशन कार्ड हे ठाण्यातले रद्द करण्यात आलेत। आता ते रद्द का झालेत आणि त्यामध्ये तुमच्या रेशन कार्डचा तर समावेश नाही ना, ते कसं तपासायचं हेच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता रेशन कार्डची ई-केवायसी केली जाते, म्हणजे ज्या सदस्यांची नावं रेशन कार्डवरती आहेत त्यांचे आधार कार्ड हे रेशन कार्ड सोबत लिंक केले जात आहेत। त्यामुळे बऱ्याच जे बोगस रेशन कार्ड आहेत ते रद्द होत आहेत। आता ई-केवायसी ज्यांनी केलेली नसेल त्यांचं रेशन कार्ड रद्द होणार आहे, परंतु अनेक जण असे आहेत की ज्यांना मोठा पगार आहे तरी देखील ते रेशन कार्ड मधून मोफत धान्य घेतात। बांगलादेशी रोहिंग्या जे घुसखोर आहेत ते बनावट रेशन कार्ड बनवून ह्या योजनेचा लाभ घेतात। त्यामुळे जे खरे लाभार्थी आहेत ज्यांना हे गरज आहे या मोफत अन्नधान्य योजनेची, त्यांच्यापर्यंत हे धान्य पोहोचत नाहीये, काळा बाजार होतोय, भ्रष्टाचार होतोय, ते थांबवण्यासाठी ई-केवायसी केली जाते। कोट्यवधी लोकांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ई-केवायसी तुमच्या जवळच्या रेशन कार्डच्या ऑफिसमध्ये जाऊन करून घ्या। आता तुम्ही जर तुमची ई-केवायसी केली नाही तर तुमचं रेशन कार्ड रद्द होईलच, कारण रेशन कार्ड हे फक्त मोफत धान्य मिळवण्यासाठी नाहीये, तर ज्या अनेक महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा इतर योजना असतील त्यांचा लाभ घेण्यासाठी तुमचं रेशन कार्ड अपडेट असणं आणि त्याची ई-केवायसी पूर्ण असणं गरजेचं आहे। त्यामुळे लवकरात लवकर ती करून घ्या। नमस्कार।